नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मला स्वागत करतो मित्रांनो। व्हिडिओ चालू करायच्या आधी मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण एक अशा खानावळला आपण भेट द्यायला आलो ना मित्रांनो। तिथे सर्व काय मिळतं, म्हणजे चिकन, मटन, मच्छीमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत मित्रांनो। इथं स्पेशल म्हणजे याची बात आहे म्हणून तर मित्रांनो आपण आलो आहे टिळक नगरला। तर आणि एक खानावळ आहे, ओम साई खानावळ, आपण त्याला भेट द्यायला आलो मित्रांनो। भरपूर व्हरायटीज आहेत, ते आपल्याला बघायचे तिथे काय काय भेटतं मित्रांनो। आणि त्याच्यापेक्षा जास्त बोलायला गेलात ना तर मच्छीचे इथं जास्त प्रकार आहेत। सुकं चिकन भेटल, तुम्हाला मटन थाळी भेटणार आहे, भरपूर काय आहे मित्रांनो। खानावळ बोललात तर भरपूर काही पदार्थ आपल्या इथं मिळणार आहेत मित्रांनो। तर या बघूया, सर्व पहिले ओनरशी भेट घ्या, काय काय आहे, किती सर्व काय भेटतं, प्राइस पण सर्व काय आहे मित्रांनो। आज खानावळ बोललात तर तुम्हाला माहिती आहे चांगल्या किमतीमध्ये आपल्याला चांगला जेवायला मिळणार आहे। तर या आपण बघूया, त्या ओनर आहेत, तर आपण त्यांना सर्व विचारूया। नमस्कार ताई। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव शीतल कानाळे। आणि कधी पण सुरुवात झाली आपल्या याला आता 13 वर्ष झाली। 13 वर्ष झाली 13 वर्ष या लोकेशन मध्ये 11 वर्ष झाली, आधी दुसऱ्या लोकेशन वरती। बरोबर, कंप्लीट 13 वर्ष कंप्लीट आणि आपल्या इथं व्हेज आणि नॉन व्हेज सर्व मिळतं? दोन्ही मिळतं, फक्त व्हेज मंगळवारी आणि गुरुवारी व्हेज असतं, प्रॉपर व्हेज असतं। अच्छा। आणि बाकी सगळ्या दिवशी नॉन व्हेज नॉन व्हेज एकत्र असतं। हो हो, फक्त आपला वारावरती आपल्या नॉन व्हेज भेटतं। तर काय कोणते? बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी आपलं बंद असतं। सोमवारी बंद। मित्रांनो इथे आहे ना सहकुटुंब हा व्यवसाय चालवतात मित्रांनो। म्हणजे इथं बाहेरचे लोक कोण नाहीत, कामाला त्याने ठेवलेले नाहीत। यांचे जे फॅमिली आहेत ते खूप म्हणजे मेहनत करतात आहेत। 13 वर्षापासून तरी आहे यांचा हा बिझनेस मध्ये आहे। तर 13 वर्ष झाली आता या खानावळला आणि खूप चांगल्या प्रकारे चालतो। तर तुम्ही आपण बघूया, टेस्ट बघूया पहिली कशी छान आहे, कारण 13 वर्ष झाले, टेस्ट चांगले असेल तरच मित्रांनो बिझनेस पुढे चालणार, तुम्हाला माहिती आहे। तर मित्रांनो इथे आहे ना नॉनव्हेज तुम्हाला फक्त आठवड्यातल्या 4 दिवस भेटणार आहे, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या टायमाला तुम्हाला नॉनव्हेज खायला भेटणार आहे। भाकरी किती प्रकारच्या तरी मिळतात? बाकी 2 प्रकारच्या मिळतात, एक ज्वारीची मिळते, एक तांदळाची मिळते आणि चपाती असते। चपाती असते। ही आपले तांदळाची भाकरी आहे। तांदळाची आहे का भाकरी? तांदळाची आहे। नॉर्मल दिवशी जे 6 दिवस आपल्याकडे भाकरी असते ती साईज लहान असते, आणि संडेला जी भाकरी येते ती मोठी। अच्छा, मोठी असते, ती प्रॉपर कोळीवाड्यातून येते। बरोबर। तर ताई काय आहे ही सुरमई आहे। सुरमई आहे का, जी आपण मगाशी बघितली ना? हो हो हो, मित्रांनो सुरमई फ्राय करतील। ही सर्व तुमची रेसिपी आहे का? आईची आहे आमच्या। तुमच्या आईची आहे सर्व? आम्ही फक्त त्याला फॉलो करतो। बरोबर बरोबर। आता तुमची आई जरा बाहेर गेलेली आहे, नाही तर तिने तुम्हाला एंटरटेन केलं असतं। हो हो हो, बरोबर, जास्त माहिती मिळाली। हो हो हो, ते तर आहे। आणि त्याचं बऱ्याच टायमाचं स्वप्न होतं की आपण जेवणामध्ये काहीतरी करूया, घरून चालू होतं। अच्छा। आणि ती अगोदर फिश विकायची, आणि फिशचं खूप चांगलं नॉलेज आहे, कोणती खराब मच्छी आहे, कोणती चांगली मच्छी आहे, ड्युरेबिलिटी काय कुठल्या मच्छीची, तशा त्यानुसार मग तिथे घेऊन येते। बरोबर। कोकणी पद्धतीनेच आहे ना? हो, कोकणी म्हणजे वडील रत्नागिरीचे आहे, आई अलिबागची आहे, बरोबर, त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन आहे। ते फ्युजन खायला पण मजा येईल, वेगळं म्हणजे प्रॉपर असं नुसतं कोकण असतं नाही किंवा रायगडकरांचं नाही, दोन्ही आहे, मस्त लागेल, खाऊन बघा, टेस्ट करा आणि मग नंतर ते तर आहे। तर चला मित्रांनो, आता आपण ना चिकन थाळी मागवली आहे। चिकन थाळीमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो तुम्हाला। तर याच्यामध्ये पहिला आहे ना सुकं चिकन येईल, चिकन ग्रेव्ही येईल, सोलकढी देतात, अजून राईस येईल, आणि तुम्हाला चपात्या देतील। चपात्यांमध्ये ऑप्शन आहे मित्रांनो, जर चपात्या घ्यायला नाही तर 3 येतील, आणि भाकरी घ्यायची तर 1 येईल, पण तुमची प्राइस सेम राहणार आहे। तर आपण टेस्ट करूया याच्यावरून। या आपण बाकी ते चपात्यावरून ट्राय करू। तर आपण पहिला सुकं चिकन ट्राय करूया। आणि मित्रांनो हे आहे ना अगदी कोकणी पद्धतीने बनवलेलं आहे। तर पहिला आपण रश्श्यासोबत ट्राय करू। म्हणजे अस्सल मराठी माणसाच्या घरी जो जेवण बनतो ना मित्रांनो, तीच चव आहे अगदी। घरगुती चव आहे मित्रांनो, पण खूप छान आहे। आपण आता प्रॉपर चिकन सोबत ट्राय करणार आहोत। किती वाजता?
म्हणजे अप्रतिम चव आहे मित्रांनो. जर तुम्ही आलात ना नक्की तुम्हाला रिकमेंड करेन की चिकन थाली एकदा ट्राय करा यांची. आज आपण ग्रेव्ही सोबत ट्राय करणार मित्रांनो, तर ग्रेव्ही सोबत ट्राय करूया. आणि कसं आहे माहिती मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना थोडासा मसाल्याचा फ्लेवर येतो. म्हणजे जे मालवणी मसाले ट्राय केलेले असतात ना त्याचा एकदम फ्लेवर आहे आतमध्ये. आणि ह्यात ना अगदी घरगुती म्हणजे बनवलेले जे मसाले आहेत ना त्याच्याने ते प्रॉपर बनवलेलं आहे, घरगुती मसाल्यांचं आहे. तर मसाले पण त्यांचेच आहेत आणि चव पण त्यांची आहे मित्रांनो. तो खूप छान आहे. तर आपण आता पहिला ना ग्रेव्हीमध्ये ट्राय करूया. चिकन ग्रेव्ही आहे मित्रांनो, तर या ग्रेव्ही ट्राय करूया. ग्रेव्ही मध्ये पण खूप छान लागते मित्रांनो, कारण की जी ह्याची आहे ना जी सुका चिकनची जी ग्रेव्ही आहे ना ह्याची थोडासा म्हणजे डिफरंट आहे. त्यामध्ये पण आम्ही मटन पण घेतला होता, तर मटन पण आपल्याला ट्राय करायचं आहे. तर मी पहिला चपातीसोबत ट्राय करतो आणि तुम्हाला असं पण खाऊन दाखवतो. आधी तुम्हाला मटणाची क्वालिटी दाखवतो मित्रांनो. ते खाऊन गेला तर हा बघा. आणि ह्याच्यावरती कलर चढले ना जो थोडा ब्राऊन ब्लॅक वाटतोय ना ह्याच्यामध्येच आपल्यामध्ये चव समजते की किती आहे. तर ह्याच्यामध्ये पण सेम मसाला यूज करूया मित्रांनो. आता आपण ट्राय करून बघूया. खरंच खूप छान आहे मित्रांनो. आणि मटणाची चव बोलू ना ह्याच्या मसाले थोडे अलग यूज केले असं मला वाटतं. कारण की जी ह्याच्यामध्ये जो मटणाचा चिकनमध्ये जो आपण ट्राय केला ना त्यामध्ये जो फ्लेवर येत होता ना चिकनचा म्हणजे त्या मसाल्यांचा अलग होता. आणि ह्याच्यामध्ये जे काय यूज केले आहेत ना त्यांचा पण अलग होता, कारण की ह्याची पण चव अलग बनते. काय नाव आपलं? रवींद्र मालपेकर. अच्छा. मी टिळकनगर मध्ये राहतो. म्हणजे मध्ये हे आमच्या इकडनं मी कमीत कमी मी इथे राहायला आल्यापासून 2002 मध्ये. अच्छा. इथे राहायला आल्यापासून म्हणजे कधी माझ्या घरात जर अधिक पाहुणे आले बरोबर तर मी इथनं सगळं नॉनव्हेज ओके जास्ती करून मी नॉनव्हेज घेऊन जातो इथनं. आणि जर कधी घरी नाही बनवलं तर मी आणि मिसेस तिथे जेवायला येतो. बरोबर येत होतो, आता मिसेस येत नाहीये. अच्छा. तर आणि आता सध्या मी सगळं इथनंच घेऊन जातो. आणि जास्ती करून मी सोलकडी दर रविवार बुधवार शुक्रवार त्यावेळी घेऊन जातो. जेवण तर एकदम उत्तम असतं. माफक दरात चांगलं जेवण मिळतं. बरोबर. संकष्टी चतुर्थीला आम्ही इथनं 5 मोदक घेऊन जातो. आणि ते संध्याकाळी मिळतात. आपले उकडीचे मोदक ना? हा, उकडीचे मोदक. मोदक म्हणजे काय ते दुसरे मावाची मोदक नाही, उकडीचे मोदक घेऊन जातो. दर संकष्टी चतुर्थीला इथे आम्ही ऍडव्हान्स मध्ये सांगायला लागतं. आणि जर नंतर आलं तर सांगतात नाहीये म्हणून. हो ते पण आहे, कारण त्यांच्या ऑर्डर वरती असतात. त्यामुळे आम्हाला सकाळपासून ऑर्डर किंवा एक दिवस अगोदर आम्हाला ऑर्डर करावी लागते. आणि 5 मोदकासाठी आम्हाला ऑर्डर करायला लागते. त्याच्यानंतर मध्ये भेटतात ना? नाही तर भेटतच नाही आम्हाला. बरोबर. आता जे आपण ट्राय केली होती चिकन थाली होती, प्रॉपर चिकन थाली होती. यामध्ये आपण मटन पण ट्राय केलं होतं. मटन खूप छान होतं. तर आता आहे ना फिश थाली आपण मागत आहे. तर फिश थालीमध्ये काय काय मिळतं ते सांगतो तुम्हाला. फिश थालीमध्ये फ्रायमध्ये सुरमई तुम्हाला भेटणार आहे पहिली. त्याच्यानंतर प्रॉन्स ग्रेव्ही आहे. आणि जी मच्छीची ग्रेव्ही बोलतात ती आहे. आपल्याला सोलकडी पण देतील भात. आणि ह्याच्यामध्ये पण मित्रांनो सेम आहे. तर तुम्हाला 3 चपात्या देतील. जर तुम्हाला चपात्या नको असेल तर तुम्हाला 1 भाकरी भेटणार आहे तांदळाची. तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत तसेच. तर मित्रांनो आपण ट्राय करूया. मग अशा मी चपातीसोबत ट्राय केला, आता भाकरीसोबत ट्राय करूया. तर या. तर पहिला ना आपण सुक्की म्हणजे मच्छी फ्राय त्यासोबत ट्राय करूया. तरी सुरमई आहे आणि सुरमई फ्राय म्हणजे क्वालिटी दाखवतो मित्रांनो. क्वालिटी बघा ना काय सुट्टी आहे आणि अगदी फ्रेश आहे. बघू शकता क्वालिटीवरून. चला लवकर ट्राय करूया. दुपारची वेळ झाली आणि भूक पण जास्त लागली आहे.
वा, आणि मच्छी वगैरे चिकन काय खायची मजा आहे ती चपाती सोबत नाही तर एवढी भाकरी मजा असते मित्रांनो, बघू शकता. खूप छान आहे चव, म्हणजे बोलू शकतो. ह्याची चव आहे ना मित्रांनो प्रॉपर, म्हणजे एक कोळी लोक असतात ना त्यांच्या घरी आपण ते जेवण जेवलं असतो ना तेव्हा मच्छी त्यांची जी ही असते सेम त्याच प्रकारे, कारण की त्यांचे मॅरिनेशन आहे ना वरती जे मसाले वापरले आहेत ना ते मागाशी सेमच आहे, फक्त ह्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो डीप झाले पुरी आपल्या जे मॅरिनेट करतात त्याच्यामध्ये, तर त्याचा फ्लेवर काय अलगच येतोय. तर आता आपण ना प्रॉन्स ग्रेव्ही सोबत ट्राय करूया मित्रांनो, आणि ग्रेव्हीची क्वालिटी बोलू तर बघा किती घट्ट आहे आणि खूप छान आहे. तर या आपण ग्रेव्ही सोबत ट्राय करू. आणि मित्रांनो मागच्या मी बोलतो तुम्हाला, कारण की ह्याच्यासोबत खाण्याची मजा आहे ती भाकरीसोबत असते. तर या आपण भाकरीसोबत ट्राय करूया. ही चव सर्वीकडे भेटत नाही, सर्व हॉटेल कुठे गेलो ना भेटत नाही. खरी चव खायची असेल ना काय मित्रांनो खायचे नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या बोललो, कारण की ह्याच्यामध्ये जरा आंबट प्रकार काहीतरी यूज करा ना की चव दुगणी होते. त्या मित्रांनो ही मला चव अशी सर्वीकडे भेटत नाही, सर्व हॉटेलमध्ये भेटत नाही, पण मी सांगतो पण ही चव आहे ना एक नंबर आहे, मला खूप आवडली. 15 वर्ष. अच्छा 15 वर्ष आहेत तुम्हाला. ओके. आणि इथं आला तर तुम्ही काय काय अशा डिश कोणत्या ट्राय केल्यात तरी पण? नॉनव्हेज पण केल्या, व्हेज पण केल्या, सकाळी नाश्ता पण उत्तम मिळतो. अच्छा, वाजवी दरात मिळतो. बरोबर. आणि नॉनव्हेजचे आयटम तर एकदम सुंदरच असतात. ओके, बरोबर. आणि छान चव असते वगैरे, आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी पण चांगली आहे. अच्छा, हा बरोबर बोलला ना. आणि मित्रांनो सर्व जेवण झाल्यावरती सोलकढी मात्र प्यायला विसरू नका, कारण की सोलकढी आपल्या पोटासाठी खूप चांगली असते आणि जेवण पचवायला आपल्याला मदत करते. तर बघू शकता ही सोलकढी अशाने बनवली आहे ना, त्यामध्ये कलर यूज नाही झालेला आहे, कारण की आम्ही याला ते बोलतो की आम्ही कलर कोणत्याही जेवणामध्ये पण नाही आणि सोलकढीमध्ये पण टाकत नाही. आणि बोलतात त्यांची सोलकढी तर बेस्ट आहे, तर आपण ट्राय करून बघूया. खरंच बेस्ट आहे, कारण की आम्ही अनेक ठिकाणी ट्राय करतो. तर मित्रांनो जास्त थोडा पाण्याचा म्हणजे वापर होतो, पण ही प्रॉपर आहे, नारळाचा फ्लेवर येतो. जो मित्रांनो तडका दिलेला असतो ना सोलकढीमध्ये त्याचा प्रॉपर चव येते आणि एवढी घट्ट आहे ना मित्रांनो, खरंच तोंडामध्ये म्हणजे असा फ्लेवर येतोय त्याचा. खूप छान आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असे थोडी आंबट असते, पण ह्या ठिकाणी प्रॉपर प्रकारे बनवलेली आहे, कारण की नारळाचा फ्लेवर येतो आहे. खूप छान आहे. तर मित्रांनो आता बघत आपण काय काय खाल्ला, भरपूर गोष्टी खाल्ल्या आपण. तर मित्रांनो आपण एक फिश थाली घेतली होती, एक चिकन थाली घेतली होती. चिकन थालीमध्ये तुम्हाला माहिती आहे सुका चिकन ग्रेव्ही आली होती, सोलकढी भात मेनू तुम्ही बघितला असाल. फिश कढीमध्ये पण सेम होता मित्रांनो, एक फ्राय दिले होते फिश आपल्याला, त्यामध्ये ग्रेव्ही पण दिली होती आणि मसाला प्रॉन्स मसाला दिला होता. खूप छान होता. चव पण बघितली अगदी कोकणी पद्धतीने जे बोलू शकतो ती चव होती. अजून जे मालवणी मसाले यूज करतात ना ते यूज केले होते भरपूर छान. म्हणजे जर तुम्हाला प्रॉपर जेवायचं असेल ना तर मित्रांनो हा खानवळ तुम्हाला बेस्ट पडणार आहे. जर आजूबाजूला कोण राहतात, आजूबाजूला परिसरामध्ये कोण राहतात, त्याला टेस्टसाठी चव बघायची असेल ना तर नक्की तुम्ही या इथं विजिट द्या. तुम्हाला आम्ही पुरा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दे. तर मित्रांनो आला ना तुम्ही इथं ओम साई खानावळ आहे ना, याला नक्की तुम्ही भेट द्या. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक करा आणि नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.